दशक चौथा, समास चौथा, पाद सेवन भक्ती निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. गेल्या समासात नामस्मरण भक्तीच्या लक्षणांचे निरूपण केले. आता चौथी भक्ती असलेल्या पाद सेवनाबद्दल सांगत आहोत, ते ऐका. मोक्ष प्राप्तीसाठी मन, वाणी, शरीराने सद्गुरूंची पादसेवा करणे, अर्थात जन्म मरण चुकविण्यासाठी सद्गुरु चरणी अनन्य भाव असणे, हीच पादसेवन भक्ती होय. सद्गुरु कृपेशिवाय हा संसार सागर तरून जाण्यासाठी अन्य उपाय नाही. म्हणून शीघ्र सद्गुरु पाद सेवा करा. आता सद्गुरु कोणास म्हणावे, तर जो सत्य वस्तू दाखवितो तो सद्गुरु. सद्गुरूकडून सर्व सारासार विचार जाणून घेतल्यावर आपल्यामध्ये परब्रह्म स्वरूपाचे निश्चय ज्ञान बिंबते. ही ब्रह्मवस्तू डोळ्यांना दिसण्यासारखी नाही आणि मनालाही समजत नाही. तर खरं म्हणजे संग त्याग केला तरच ती अनुभवाला येते. सद्वस्तूचा अनुभव घेतला तर तेथे संगच नसल्याने संग त्यागाचे कारणच उरत नाही. पण मुळात संगाची सत्यत्व बुद्धी असणाऱ्यांना संग त्याग केल्याशिवाय ब्रह्मानुभव येणारच नाही. ही गोष्ट अनुभव दृष्टी असणाऱ्यांना मात्र समजते, इतरांना ती गोंधळातच टाकते. असो संग त्याग, आत्मनिवेदन, विदेह स्थिती, अलिप्तता, सहजावस्था, उन्मन्नी, विज्ञान हे सातही शब्द एकाच अर्थाचे आहेत. याशिवाय समाधानाची संज्ञा असणारे कितीतरी शब्द आहेत. हे सर्व विषय पाद सेवनाने जाणता येतात. वेद, वेदसार, वेदांत, सिद्धभाव, मुख्य सिद्धांत, अनुभव, अनिर्वाच्य, प्रत्यक्ष, प्रतीती, सत्यवस्तू इत्यादी रीतीने सांगितले जाणारे अनुभवाचे अंग सर्व संतांच्या सहवासाने समजू लागतात. या चौथ्या भक्तीने जे गुप्त आहे तेच प्रकट होते. परवस्तूच्या निज स्थितीचे वर्णन करणे शक्य नाही, कारण ती सर्वांच्या स्वानुभव रूपाने प्रकट असली तरीही वेगळी होऊन दिसत नसल्याने ती प्रगट नाही असे वाटते. आणि आकार गुणरहित होऊन अत्यंत गुप्त असली तरीही ज्ञानाने ती प्रगट झाली असा भास होतो. पण निजस्थितीत वस्तू, उपाधी, धर्म असल्याने दिसणे न दिसणे या दोन्ही पासून वेगळी आहे. ती जाणण्याचा गुरुगम्य मार्ग म्हणजे सद्गुरूंच्या साह्याने चालणे आहे. हा गुरुगम्य मार्ग सुद्धा चिदाकाशातून जात असल्याने त्यात इकडील सर्व खोटे असे सिद्ध होते. चमत्कार काय सांगावा. आत्मवस्तू मनबुद्धीने पाहावे म्हणून प्रयत्न केला तर पाहता येत नाही. लक्ष्याचे सोडून दिले तर कार्य होणार नाही. अशा वेळी गुरुगम्यचे रहस्य असे, लक्षाने लक्षायला आणि मनाने ध्यान करण्याची ती मूळ वस्तूच. श्रुती गुरु अनुभवाने आपणच व्हायला हवे. असो या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. संतांची संगत धरून सारासार विचार केला तर निश्चितपणे ते सर्व अनुभवास येतात. सत्य स्वरूपाच्या अनुभवाबद्दल अजूनही सांगायचे झाले तर सत्य पाहिले तर असत्य नाहीसे होते आणि असत्य पाहिले तर सत्य नाहीसे होते. असे सत्य असल्याचे मर्म ते पाहणाऱ्या जवळच आहे. तो पाहणारा आणि पाहण्यासाठी क्रिया त्रिपुटी ज्या स्वरूपाच्या आधारे आहे, अशी त्रिपुटी रहित वस्तू आपणच ती होऊन प्राप्त झाली तर समाधान बिंबले असे जाणावे. पण ही गोष्ट सद्गुरु कृपेनेच घडणारी आहे. सारांश, सद्गुरूमुळेच सर्व प्रकाराचे समाधान मिळते. सद्गुरू शिवाय दुसरा सत्यमार्ग नाही. अनेक लोक अनेक कष्ट सोसून कर्मादी साधन आणि विद्याभ्यास करतात, पण
त्या अभ्यासाने गुरुगम्य वस्तू मिळणार नाही. अभ्यासाने अभ्यासिता न येणारी आणि साधनात साध्य न होणारी परवस्तू सद्गुरु शिवाय जाणता येईल काय? म्हणून ज्ञानमार्ग जाणून घेण्यासाठी संतांची संगतच धरायला हवी. संत संगत नसेल तर चालणार नाही. सारांश सद्गुरु चरण सेवेला पादसेवा असे म्हटले आहे. आतापर्यंत चौथ्या भक्तीचे लक्षण सांगून झाले. देव, ब्राह्मण, साधू, सात्विक जन हे ही सेवेला पात्र आहेत. त्यांच्यावरही अचल सद्भाव ठेवायला हवा. ही गोष्ट युक्तच आहे. पण काही झाले तरी या प्रवृत्तीच्या गोष्टी असून सर्व रक्षा या कारणे सांगितले. मुख्यतः सद्गुरु चरण सेवा हीच पादसेवा भक्ती आहे. ही चौथी पादसेवन भक्ती तिन्ही लोकांचा उद्धार करीत आहे. यामुळे साधकांना सायुज्य भक्ती प्राप्त होते. अनेक लोकांना भवतरून जाण्यासाठी साधन बनलेली ही चौथी भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्थ दशके पादसेवन भक्ती निरूपण नाम चतुर्थः समासः.